असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नंदुरबार लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक उरलेले आहेत। त्यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की हे नंदुरबार शहरातील वखार महामंडळाच्या या गोडाऊनमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला पोस्टल आणि बॅलेट पेपरची मतमोजणी ही ती होणार आहे, तर खऱ्या अर्थाने 8:30 वाजल्यापासून मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। आपण पाहू शकतो की चोख असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे की या परिसरामध्ये कुठलाही अनोळखी व्यक्ती जो आहे तो प्रवेश करू शकत नाही। पोलीस विभागासोबतच सीआरपीएफच्या असेल किंवा एसआरपीएफच्या असेल हे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत। नंदुरबार लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान जे आहे ते झालेले आहे। जवळपास 13,92,000 पेक्षा अधिक लोकांनी जे काय त्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। याच्यासाठी 26 फेऱ्या होणार आहेत, तर 600 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत। सर्वाधिक मतदान झालेलं असल्यामुळं उमेदवारांसोबतच कार्यकर्ता नेता मंडळींचे देखील धाकधूक जी आहे ती अधिक वाढलेली आहे। त्यामुळे मतदार राजांनी नेमकं कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। जितेंद्र भाईसारा, TV9 मराठी, नंदुरबार। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।